महापौर धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदूम यांचा प्रथम सत्कार, भाजपच्या नव्या सदस्यांचा सांगलीत भव्य गौरव सोहळा। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा आज सांगली येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदूम यांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सतीश देशमुख, सदाभाऊ खोत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे तसेच भाजपचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की मागील वेळेपेक्षा यावेळी अपेक्षित एवढे यश मिळाले नसले तरी आपली एक जागा वाढली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे येण्याची चिन्हे दिसत आहेत आणि जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल। ते पुढे म्हणाले, फार थोड्या मतांनी 6 ते 7 जागा आपल्या हातून गेल्या, त्या आल्या असत्या तर आपल्याला कोणाच्याही आधाराची गरज भासली नसती। आता गाफील राहून चालणार नाही। पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे। निवडून येणे म्हणजे जबाबदारीची सुरुवात आहे असे सांगत त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत विकास कामे प्रभावीपणे कशी राबवायची आणि लोकांच्या अडचणी कशा सोडवायच्या यासाठी 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली। कार्यक्रमाच्या शेवटी नव्या सदस्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला। या सोहळ्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण अधिकच रंगले असून जिल्हा परिषद सत्ता समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे। चंद्रकांतदादा निश्चितपणाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचा दबदबा आहे ते सुद्धा आपल्याला त्या सर्व त्यांच्या काही गोष्टी करून वरिष्ठ नेत्यांशी बोलून भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकेल यासाठी आदरणीय दादा प्रयत्न करत आहेत। दादा निश्चित आमचा तुमच्यावर विश्वास आहे की नगरपालिकेच्या नगरसेवकांचा जसा येत्या 15 दिवसात 3 आठवड्यामध्ये निवासी प्रशिक्षण वर्ग आपण करू, तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा एक करू। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी समजा संध्याकाळी 5 पर्यंत आपण एकत्र आलो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 ला जेवण केलो तर पुरेसा वेळ मिळेल आणि मग पहिल्या दिवशी सकाळ आपल्या कामासाठी मिळते, संध्याकाळ आपल्या कामाला मिळते। त्यावेळेला हे सगळे नेते आपल्या पुढे त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांना जो विषय दिला जाईल, आता आमचे मकरंद देशपांडे असतील ते प्रामुख्याने आताच तुम्हाला की ते विषय मांडतील। प्रामुख्याने निवडून आलेला प्रतिनिधी आणि पक्ष यांचं नातं बऱ्याच वेळा असं होतं की निवडून येईपर्यंत आधी तिकीट मिळेपर्यंत निवडून येईपर्यंत पक्ष आपण करतो आणि नंतर मग पक्षाचे कार्यक्रम, पक्ष वाढवणं हे सगळे विषय बांधला जातात। मकरंद देशपांडे तो विषय मांडला, असे सगळे सुरेश भाऊ आणि गोपीचंद विषय मांडतील। मी सगळ्यांना विनंती केली की मी डायरेक्ट माईक हातात घेतो, सगळ्यांचा सन्मान करू आणि मग आधी मला वाटते उपमाचा काही जे करायला असेल तरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं, तसं अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं। पण माणसाने नेहमी जे मिळेल त्याच्यात समाधानी पण राहायचं असतं, जे कमी मिळालं त्याचं विश्लेषण पण करायचं असतं आणि जे मिळालं आहे त्याचा उपयोग कसा करायचा असा विचार करत असल्यामुळे अनेकांना असं आश्चर्य वाटलं असेल की असं यश कमी मिळालं तरी लगेच सन्मान, म्हणजे निवडून आले त्यांची तर दखल घेतलीच पाहिजे।